अगं ऐक ऐक. हो हो तूच. तुझ्याशीच मला आज जरा बोलायचं आहे. अगं हो तुझ्याशीच. जी आज आरशासमोर उभी राहून स्वतःच्याच डोळ्यातील थकवा लपवण्याचा प्रयत्न करते. जिच्या पापण्यांवर स्वप्नांचं गाठोडं तर आहेच, पण त्याखाली लपलेला संघर्षाचा डोहसुद्धा खूप मोठा आहे. तुला ठाऊक आहे, आज तू एका अशा वळणावर उभी आहेस जिथे हे जग तुझ्या प्रत्येक पावलाकडे साशंक नजरेने पाहतंय. तू रोज धडपडतीयेस, रडतीयेस, जगासमोर खोटं हसू लिहून असतेस. तुला वाटतंय ना तू एकटी आहेस, पण तुझ्यातलं अथांग सामर्थ्य, अभेद्य शक्ती आणि तुझी ती समर्थता याची जाणीव कदाचित आज तुला नाही आहे. कारण जगाच्या कलकलाटात तू स्वतःचाच आवाज ऐकायला विसरली आहेस. हो अर्थात लोक म्हणत असतील, तू खूप हळवी आहेस, तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू लवकर खचतेस, तुझ्याकडून हे होणार नाही, तू ही अशी आहेस ना म्हणून वारंवार असं होतं तसं होतं. अगं पण त्यांना काय ठाऊक, ज्या मातीत ओलावा असतो तिथेच तर अंकुर फुटतो. तू दाखव ना, तुझ्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांच्या गर्दीत स्वतःचा पहिला चाहता बनण्याचं धैर्य दाखव. तू समर्थ आहेस कारण तू इथवर पोहोचली आहेस. तू केवळ श्वास देणारी नाही आहेस, तर त्या श्वासाला अर्थ देणारीही आहेस. तुझ्यात दुर्गा आहे जी अन्यायाचा कोथळा बाहेर काढते, तर तुझ्यात सतीसुद्धा आहे जी खऱ्या प्रेमावर आजही विश्वास ठेवते. तुझ्यात ती सावित्री आहे जी साक्षात काळाच्या हातातली दोर खेचून आणण्याची हिंमत ठेवते. हो तू अडखळशील, पडशील, कधीकधी डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहतील, पण त्याच अश्रूंच्या लाटांवर स्वार होऊन पुन्हा किनाऱ्याला भिडण्याची जिद्द तुझ्या रक्तात असू दे.